नेत्रा, 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 प्लीज बोल ना ग काहीतरी. अशी शांत नको बसूस, प्लीज बोल. नेत्रा ऐक ना. नेत्रा ऐक ना. तू जेवढ्या लवकर सत्य स्वीकारशील तेवढं तुझ्यासाठी बरं आहे. मला माहिती आहे हा खूप मोठा आघात आहे, पण तुला स्वतःला सावरावं लागेल. काहीही झालं तरी आपण सत्य बदलू शकत नाही ना. सत्य हेच आहे की तुझ्या पोटात विरोचकाचं बाळ आहे. नेत्रा, शेखरनी स्वतः सगळं ऐकलंय, स्वतः सगळं पाहिलंय. नेत्रा, प्लीज बोल ना काहीतरी. तू अशी शांत नको बसूस, तू प्लीज बोल. नेत्रा, काय झालं? बाबा, तुम्हाला माहिती आहे ना, विरोचक बऱ्याच गोष्टी मुद्दाम करतो आपल्याला घाबरवायला. कदाचित त्यावेळेला सुद्धा त्याने तसंच केलंय. हे सगळं त्याने मुद्दाम केलं आपल्याला घाबरवण्यासाठी. हा त्याचा नवीन काहीतरी डाव आहे. बाबा, माझ्या पोटात विरोचकाचा अंश कसा असू शकतो? माझ्या पोटात देवी आईचा आशीर्वाद आहे. आम्ही सांगितलं सगळं. बाबा, बाबा माझा ऐका. असं होऊ शकतं ना की विरोचकाने हे नाटक मुद्दाम केलंय तुमच्या समोर? बाबा बोला ना काहीतरी. नाही, विरोचकानं हे सगळं मुद्दामून केलं नाही, कारण त्याला माहितीच नव्हतं मी तिथे होतो. कदाचित तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलं असेल. हो ना, असं होऊच शकतं ना. बाबा बोला ना काहीतरी. तुम्ही प्लीज असे शांत नका राहू. काहीतरी बोला ना. असं मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही असा थेट विरोचकावर विश्वास कसा ठेवू शकता? तुला प्रश्न पडला होता ना, विरोचक असं का म्हणाला की विरोचक तुझ्या गर्भात शिरलाय? इथला विरोचक असं म्हणाला कारण खरंच विरोचकाने त्याची प्रतिबिंब शक्ती वापरून तुझ्या गर्भात तिथे बघ, आतापर्यंत जे काही घडलंय ना त्या सगळ्या एकदा नीट जुळवून बघ, तर तुलाही कळेल नेत्रा, हेच सत्य आहे. तुझ्या पोटात आपलं बाळ नाही, विरोचकाचा अंश वाढतोय.
होत आहे विरोचकाचं औषध. विरोचकाच्या औषधाचा देवी आईच्या आशीर्वादासमोर कसा निभाव लागेल? आत्या, तुम्हाला माहिती आहे त्या विरोचकाची एवढी कुवतच नाहीये. हो, मला माहितीये देवी आई पुढे विरोचक शून्य. नेत्रा, पण जे काही घडतंय ते देवी आईने लिहिल्याप्रमाणेच घडतंय ना. देवी आईच्या मर्जीप्रमाणेच घडतंय. मला असं वाटतं विरोचकाचा वध आत्ताच व्हायला हवा. हे बघ, सगळ्या घटना नीट बघितल्या, सगळ्या घटनांचा नीट क्रम लावला तर आपल्या हेच लक्षात येतं की विरोचकाचा वध आत्ता व्हायला हवाय. म्हणजे अस्थिकट्यार तेव्हाच जागृत होऊ शकते जेव्हा माझ्या पोटात दुसरा जीव नसेल. हो, मला माहितीये ना. त्यासाठी आता आणखी थांबायची गरज नाही ना. विरोचकाचा वध आत्ताही होऊ शकतो. अस्थिकट्यार आत्ताही जागृत होऊ शकते. आणि मला असं वाटतं की विरोचकाचा वध आत्ताच व्हायला हवा. तुझ्या लक्षात येतंय ना मी काय म्हणते ते? मला एकटं राहायचंय. नेत्रा, आत्या, नेत्रा, ह्या सगळ्याचा थोडं प्रॅक्टिकली विचार कर. मला एकटीला राहायचंय. नेत्र, तर हे बघ, मला थोडा वेळ एकटीला राहायचंय.
मी तरी तुम्हाला सांगत होतो इंद्राणी, ती नेत्राला हे सगळं आता नको सांगायला. ती सहन नाही करू शकणार आणि नेमकं तेच झालं. ती नाही सहन करू शकली. आता तुटली आहे ती. तुम्ही सांगा आता काय करायचं? आता खरं तर आपण सगळ्यांनी नेत्रासोबत असायला हवं. तिची समजूत काढायला हवी. पण आता ती त्या मनस्थितीतच नाहीये. आणि आपण सुद्धा काय समजावणार तिला? तिच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. आपण पुन्हा एकदा बोलायचा प्रयत्न करूया का तिच्याशी? नाही, तिला थोडा वेळ एकटं राहू दे. आता पण ती ऐक, देवी आईवर विश्वास ठेव अद्वैत. मला खात्री आहे देवी आई तिला योग्य तो मार्ग नक्की दाखवेल. त्या नेत्राच्या गर्भात आता विरोचकाचा अंश वाढतोय. त्याचा परिणाम तर होणार नाही ना तिच्यावर? म्हणजे काल रात्री मला एक विचित्र गोष्ट जाणवली. म्हणजे नेहमीसारखंच अचानक नेत्राच्या पोटात दुखलं, पण तिच्या पोटावर काळा धूर दिसला मला. म्हणजे मला असं वाटतं की हे मला काल जे काही जाणवलंय, तिच्या अचानक पोटात दुखणं किंवा हे जे काही विचित्र प्रकार घडतात, हे सगळं विरोचकाचा अंश तिच्या पोटात आहे म्हणून तर होत नाहीये ना? मलाही माहित नाही, पण तू म्हणतोयस तसं जर असेल ना, तरी ह्यापुढे हे सगळं खूप कठीण होत जाणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नेत्राने अबॉर्शन करावं. आई, जेव्हा जेव्हा काळा कुट्टा अंधार पसरला तेव्हा तू आशेचा किरण दाखवलास. जेव्हा जेव्हा मार्गावरून भरकटल्यासारखं वाटलं तेव्हा तू मार्ग दाखवलास. आई, तू जगात जननी आहेस. तुला माहिती आहे ना माझ्या आयुष्यात तुझं काय स्थान आहे. माझा तुझ्यावर किती विश्वास आहे. आई, मला खात्री आहे तू माझ्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार. मला खात्री आहे तू माझ्या बाळाला काही होऊ देणार नाहीस. विरोचकासारख्या राक्षसाने जेव्हा जेव्हा नियतीच्या विरोधात जाऊन काहीतरी करायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तू त्याचा डाव हाणून पाडलायस. आणि मला खात्री आहे या वेळेला सुद्धा तू तेच करणार. माझा विश्वास, तू त्याचा डाव हाणून पाडणार. कारण या वेळेला प्रश्न माझ्या गर्भात वाढणाऱ्या जीवाचा आहे. तो जीव जो तुझा अंश आहे, तुझा आशीर्वाद. आई, मला खात्री आहे या बाळाला काही होऊ देणार नाहीस.
तुमच्या मिसेसच्या पोटात बाळ एक आहे, पण बाळाच्या हृदयाचे 2 वेगवेगळे ठोके ऐकू येत आहेत. मला काय सुचवण्याचा प्रयत्न करतेस मला नाही माहित, पण मी एका विश्वासावर या संकटाशी लढे आणि तो विश्वास म्हणजे तू भरलेली चोरोटी. आई तू स्वतः माझी माहेर भाषण बनून आलीस आणि माझी चोरोटी भरलीस. आणि तो चोरोटी भरलीस म्हणजे माझं बाळ सुखरूप आहे. आई मला विश्वास आहे माझ्या बाळाला काही होणार नाही. एवढं बेसावत राहू नकोस, थोडं गांभीर्याने घे. इंद्राणी शांत बसणार नाही. ती नेत्राला तिच्या गर्भात वाढणारा विरोचकाचा अंश ते बाळ पाडायला लावेल. नाही नाही, असं नाही होणार. असं होणारच नाही. नेत्र असं करणारच नाही. म्हणजे तिच्यातली आई तिला असं करू देणार नाही. कुठली आई आपल्या बाळाला मारेल? मी प्रेग्नंट होते तेव्हा मी सुद्धा भावनांच्या जाळ्यात अडकलेच होते की. नेत्र तर हळवी आहे, ती नाही असं करणार. ती बाळाला नाही पाडणार. नाही होणार असं. बेसावत राहू नकोस. बेसावत राहिलीस म्हणूनच ध्वज केला हातातून. पुन्हा बेसावत राहिलीस तर नेत्रा वध करेल तुझा. नेत्र असं करू शकत नाही. नाही करू शकत असं. तिच्यावर विश्वास ठेवू नकोस. नेत्रा असं करूच शकते. तिने बाळ पाडलं तर कट्यार जागृत होईल. कट्यार जागृत झाली तर ती तुझा वध करेल. विरोचकाचं अस्तित्व संपून जाईल. विरोचक संपेल. विरोचक अमर होता, अमर आहे आणि अमरच राहणार. विरोचक संपूच शकत नाही. नेत्र असं करूच शकत नाही. मी नेत्राला असं करू देणार नाही. मी नेत्राला बाळ पाडूच देणार नाही. नेत्राच्या गर्भात विरोचकाचा अंश असणार. नेत्राच्या गर्भात विरोचकाचा अंश असणार. नेत्रा विरोचकाच्या अंशाला जन्म देणार म्हणजे देणार. विरोचकाचा अंश जन्माला येणार. काहीही झालं तरी